Hare Krishna. Can they all hear at the back? All over? ಹಿಂದಿನವರಿಗೆಲ್ಲ ಕೇಳಿಸ್ತಾ ಇದೆಯಾ? ನಾನು कन्नड़ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, तो हिंदी में बात करेंगे। ಕನ್ನಡ ಬರೋದಿಲ್ಲ, ಹಿಂದಿಯಲ್ಲೇ. आप में से कितने भक्त हिंदी नहीं समझते हैं? ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಯಾರಿಗೆ ಎಷ್ಟು ಜನರಿಗೆ ಹಿಂದಿ ಬರಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ? So anyway, कन्नड़ ट्रांसलेशन, कन्नड़ में भाषांतर होगा। ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಅನುವಾದ ಆಗುತ್ತೆ. हिंदी आपको नहीं पता है, इसका मतलब है कि आप हिंदी सिनेमा नहीं देखते हो, तो ये बहुत अच्छा लक्षण है। ನಿಮಗೆ ಹಿಂದಿ ಬರೋದಿಲ್ಲ ಅಂತಂದ್ರೆ ನೀವು ಹಿಂದಿ ಸಿನಿಮಾಗಳನ್ನು ನೋಡೋದಿಲ್ಲ ಅಂತ ಅರ್ಥ. ಇದು ಬಹಳ ಒಳ್ಳೆಯದು. ये बाहर के जो सिनेमा है, ये मायक्का का जाल है। ಈ ಎಲ್ಲ ಸಿನಿಮಾಗಳು ಮಾಯಕ್ಕನ ಒಂದು ಜಾಲ. मायक्का कौन है? ಮಾಯಕ್ಕ ಯಾರು? अक्का आप जानते हैं, बड़ी बहन, और माया अर्थात दुर्गा, माया देवी या दुर्गा देवी। ಅಕ್ಕ ಅಂದ್ರೆ ಎಲ್ಲ ಗೊತ್ತಿದೆ. ಮಾಯಾ ಅಂದ್ರೆ ದುರ್ಗಾದೇವಿ. दुर्गा का एक नाम है माया, ದುರ್ಗೆಯ ಒಂದು ಹೆಸರೇ ಮಾಯಾ. क्योंकि माया देवी हम सबको भ्रम में डालती हैं। ಮಾಯಾದೇವಿ ನಮ್ಮನ್ನ ಎಲ್ಲರನ್ನೂ ಭ್ರಮೆಯಲ್ಲಿ ಹಾಕುತ್ತಾಳೆ. माया शब्द का अर्थ है माँ या, जो नहीं है उसको माँ या बोलते हैं। ಮಾಯಾ ಶಬ್ದದ ಅರ್ಥ ಅಂದ್ರೆ ಮಾ ಅಂದ್ರೆ ಇಲ್ಲ, ಯಾವುದು ಇಲ್ಲೋ ಅದೇ ಮಾಯೆ. तो माया के प्रभाव में, जादू में आके सारे जो बद्ध जीव हैं इस भौतिक सृष्टि में, वो सब सोच रहे हैं कि मैं ये शरीर हूँ और ये संसार मेरे भोग के लिए है, इस तरह से विचार करते हैं। ಎಲ್ಲ ಜನರು ಮಾಯೆಯ ಪ್ರಭಾವದಲ್ಲಿದ್ದು ನಾನು ಈ ಶರೀರ, ಈ ಸಂಸಾರ ನನ್ನ ಭೋಗಕ್ಕಾಗಿದೆ ಅಂತ ನಾವು ತಿಳ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ. सो माया देवी एक जादूगर के समान है। जादूगर के मैजिशियन। ಮಾಯಾದೇವಿ ಒಬ್ಬ ಜಾದೂಗರ್. कन्नड़ ऑल्सो जादूगर। तो जब हम कोई व्यक्ति जब ऐसे सोचता है कि मैं बहुत बड़ा आदमी हूँ, मैं इन चीज़ों का मालिक हूँ, ये सब मेरी संपत्ति है, तो ये एक स्वप्न है। ಯಾವಾಗ ಜೀವ ವಿಚಾರ ಮಾಡುತ್ತೆ ನಾನು ಈ ಮಾಲೀಕ, ನನ್ನಿಂದ ಎಲ್ಲ ನಡೆಯುತ್ತೆ ಅನ್ನೋದು, ಇದೊಂದು ನಮ್ಮ ಒಂದು ಭ್ರಮೆ ಅಥವಾ ಕನಸು. दो प्रकार के सपने होते हैं। ಎರಡು ತರಹದ ಕನಸುಗಳಿರುತ್ತೆ. एक है रात्रि का स्वप्न, जब हम सोए हुए होते हैं। ಒಂದು ರಾತ್ರಿಯಲ್ಲಿ ಬರುವಂತ ಕನಸು. कभी कभी हमें स्वप्न आता है मैं एक राजा हूँ, या हमें स्वप्न आता है कि कोई शेर मेरा पीछा कर रहा है जंगल में और हम भाग रहे हैं। ನಮಗೆ ಒಂದೊಂದ್ಸಲ ಕನಸು ಬೀಳುತ್ತೆ ನಾನೊಬ್ಬ ರಾಜ ಅಂತೇಳಿ, ಇನ್ನೊಂದ್ಸಲ ಕನಸು ಬೀಳುತ್ತೆ ಒಂದು ಕಾಡಿನಲ್ಲಿ ನನಗೆ ಹುಲಿ ಬೆನ್ನತ್ತಿದೆ, ನಾನು ಓಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ, ಅದು ನನ್ನ ಕಣ್ಣಿಗೆ ಬರ್ತಾ ಇದೆ. तो ये इस तरह का जो स्वप्न है हम सब अच्छी तरह से जानते हैं। ಈ ತರದ ಕನಸುಗಳು ನಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತೇ ಇದೆ. आप में से कितने भक्तों ने रात में कभी सपना देखा है? हाथ ऊपर कीजिए। ನಿಮಗೆ ಯಾರಿಗೆ ರಾತ್ರಿಯಲ್ಲಿ ಕನಸನ್ನು ನೀವು ಕಂಡಿದ್ದೀರಿ? ಕೈ ಎತ್ತಿ. देखा है, सबने देखा है। ಎಲ್ಲರೂ ನೋಡಿದ್ದೀರಿ.
तो रात का सपना क्या है ये सभी जानते हैं। ರಾತ್ರಿಯ ಕನಸು ಏನಂತ ಎಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತಿದೆ. जब हम रात के सपने से या रात के नींद से हम जग जाते हैं, जब सपना टूट जाता है, तब हमें पता चलता है कि ये सब झूठ था। ನಾವು ಬೆಳಗ್ಗೆ ಎದ್ದಾಗ ನಿದ್ರೆಯಿಂದ ಎದ್ದಾಗ ಆ ಕನಸು ಮುರಿದೋಗುತ್ತೆ. ಆಗ ನಮಗೆ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ ಅದು ಅಸತ್ಯ ಅಂತ. अचानक हम उठते हैं और बोलते हैं एन रे मैं तो राजा नहीं हूँ, मैं तो जो भी हमारा नाम है वही हूँ मैं। ನಾನು ರಾಜನಲ್ಲ, ನಾನು ಏನಿದ್ದೀನೋ ಅದೇ. तो इसलिए रात के सपने से हम सब परिचित हैं। ಆದ್ದರಿಂದ ನಾವು ರಾತ್ರಿಯ ಕನಸಿನಿಂದ ಎಲ್ಲರೂ ಪರಿಚಿತರಾಗಿದ್ದೀವಿ. परंतु कितने लोग जानते हैं कि दिन का स्वप्न क्या है? ಆದರೆ ಎಷ್ಟು ಜನರಿಗೆ ಗೊತ್ತಿದೆ ದಿನದ ಹಗಲು ಕನಸು ಅಂದ್ರೆ ಏನಂತ? ಎಷ್ಟು ಜನರಿಗೆ ಗೊತ್ತಿದೆ? कितने लोग जानते हैं दिन का स्वप्न क्या है? ಹಗಲು ಕನಸು ಗೊತ್ತು? ಯಾರಿಗೆ ಗೊತ್ತು? ಕೈ ಎತ್ತಿ. कोई नहीं जानते। ಯಾರಿಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ये है माया। माया हमें ऐसे स्वप्न में डालती है कि हमें पता ही नहीं चलता है कि हम स्वप्न देख रहे हैं। ಇದೇ ಮಾಯೆ. ಮಾಯಾದೇವಿ ನಮ್ಮನ್ನ ಅಂತ ಒಂದು ಮಾಯೆಯಲ್ಲಿ ಹಾಕ್ತಾಳೆ. ನಮಗೆ ಇದು ಕನಸಂತನೂ ಗೊತ್ತಾಗಲ್ಲ. हमें कोई पूछता है कि आप कौन है, तो हम हमारा नाम बोलते हैं, मेरा नाम ये है, मैं यहाँ पे रहता हूँ या रहती हूँ, मेरे माता पिता ये है इत्यादि। ಯಾರಾದರೂ ನಮಗೆ ಕೇಳಿದರೆ ನಾನು ಹೇಳ್ತೀನಿ ನನ್ನ ಹೆಸರು ಇದು, ನನ್ನ ತಂದೆ ತಾಯಿಯವರು, ಇದು ನನ್ನ ಊರು, ಹೀಗೆ ನಾನು ಹೇಳ್ತೀನಿ. परंतु ये स्वप्न है। ಆದರೆ ಇದೂ ಕನಸೇ. सत्य तो ये है कि मैं शरीर नहीं हूँ, मैं शरीर के भीतर रहने वाला आत्मा हूँ। ಸತ್ಯ ಏನಂದ್ರೆ ನಾನು ಈ ಶರೀರ ಅಲ್ಲ, ಶರೀರದ ಒಳಗಿರುವ ಆತ್ಮ. और आत्मा को कभी एक शरीर मिलता है, एक शरीर को त्याग के मृत्यु के बाद दूसरा शरीर मिलता है, उसके बाद तीसरा शरीर मिलता है, ऐसे एक के बाद एक अनेक शरीर मिलते जाते हैं। ಆತ್ಮಕ್ಕೆ ಮೊದಲು ಒಂದು ಶರೀರ ಸಿಗುತ್ತೆ, ಆಮೇಲೆ ಮೃತ್ಯುವಿನ ನಂತರ ಮತ್ತೊಂದು ಶರೀರಕ್ಕೆ ಹೋಗುತ್ತೆ, ಆಮೇಲೆ ಇನ್ನೊಂದು ಶರೀರಕ್ಕೆ ಹೋಗುತ್ತೆ, ಹೀಗೆ ಒಂದರ ನಂತರ ಅನೇಕ ಶರೀರಗಳು ಸಿಗ್ತಾ ಇರ್ತವೆ. एको हो रहा है, उसमें थोड़ा एको कम कर दे। एको 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 कम कर दे। ಈಗೋ ತೆಗಿ. हाँ, ಸೌಂಡ್ ಸಿಸ್ಟಮ್. तो हम हरे कृष्ण, तो हम सोचते हैं कि हम ये शरीर है, परंतु हम ये शरीर नहीं है। ನಾವೆಲ್ಲ ವಿಚಾರ ಮಾಡ್ತಾ ಇದೀವಿ ನಾನೇ ಈ ಶರೀರ ಅಂತ, ಆದರೆ ನಾವು ಈ ಶರೀರ ಅಲ್ಲ. अच्छा, अभी आप सबसे हम प्रश्न पूछेंगे। ನಮಗೆಲ್ಲರಿಗೂ आपका नाम बताइए। ನಿನ್ನ ಹೆಸರು ಏನೋ? ಪಾಂಡು. पंडू. पंडू। आपके पास गाड़ी है? कौन सा गाड़ी है? हाँ, हीरो होंडा स्प्लेंडर. हीरो होंडा स्प्लेंडर। तो आप मोटरसाइकिल हीरो होंडा में जा रहे हैं, आपको किसी ने रोका और आपको पूछा आपका नाम क्या है, और आप बोलोगे मेरा नाम हीरो होंडा स्प्लेंडर है। कभी ऐसे बोलते हो आप? क्या बोलेंगे? मेरा नाम पंडू है। उसी तरह से ये जो शरीर है ये हमारा हीरो होंडा है, गाड़ी है।
लेकिन गाड़ी को चलाने वाला शरीर के अंदर बैठा है। ಕೊಂಡವರಿಗೆ ಒಂದು ಎರಡು ದ್ವಿಚಕ್ರ ವಾಹನ ಇದೆ, ಅದರ ಹೆಸರು ಹೀರೋ ಹೋಂಡಾ ಸ್ಪ್ಲೆಂಡರ್. ಅವರು ಹೀರೋ ಹೋಂಡಾ ಸ್ಪ್ಲೆಂಡರ್ ಮೇಲೆ ಕುಳಿತು ಹೊಂಟಾಗ ಯಾರಾದರೂ ನಿನ್ನ ಹೆಸರು ಏನು ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ ಅವರು ನನ್ನ ಹೆಸರು ಹೀರೋ ಹೋಂಡಾ ಸ್ಪ್ಲೆಂಡರ್ ಅಂತ ಹೇಳಲ್ಲ, ನನ್ನ ಹೆಸರು ಕೊಂಡು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಯಾಕೆ? ನಾನು ಹೀರೋ ಹೋಂಡಾದಿಂದ ಅದ್ರ ಮೇಲೆ ನಾನು ಹೋಗ್ತಾ ಇದ್ರು, ನಾನು ಅದರಿಂದ ಬೇರೆ ಇದ್ದೀನಿ. ಅದೇ ರೀತಿ ನಾನು ಈ ಶರೀರದೊಳಗಿದ್ದೀನಿ, ಈ ಶರೀರ ನಾನಲ್ಲ. और यदि आपको किसी ने पूछा आपका नाम क्या है और आपने कहा मेरा नाम हीरो होंडा स्प्लेंडर है, तो सामने वाला आदमी आपके बारे में क्या सोचेगा? ನಿಮ್ಮನ್ನು ಯಾರಾದರೂ ನೀವು ಈಗ ನಿಮ್ಮ ಹೆಸರು ಕೇಳಿದ್ರೆ ನನ್ನ ಹೆಸರು ಹೀರೋ ಹೋಂಡಾ ಸ್ಪ್ಲೆಂಡರ್ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಮುಂದಿನವರು ನಿಮ್ಮನ್ನ ಏನು ಅನ್ಕೊಳ್ತಾರೆ? क्या सोचेगा? हेड़ी ಅನ್ಕೊಳ್ತಾರೆ? हाँ? पागल है ना? ಹುಚ್ಚ ಅಂತಾರೆ. तो उसी प्रकार से हमें भी जब पूछा जाता है कौन है, हम गाड़ी का नाम बताते हैं। ಇದೇ ತರ ನಮಗೆ ಪ್ರಶ್ನೆ ಕೇಳಿದಾಗ ನೀವು ಯಾರು ಅಂತ ನಾನು ಈ ಗಾಡಿ ಹೆಸರನ್ನ ಹೇಳ್ತೀನಿ. तो गाड़ी कौन है, गाड़ी क्या है और गाड़ी को चलाने वाला क्या है और दोनों में अंतर क्या है, ये हम नहीं जानते हैं। ನಮಗೆ ಗಾಡಿ ಯಾವುದು, ಗಾಡಿ ಒಳಗೆ ಅದನ್ನು ನಡೆಸುವವರು ಯಾರು, ಇವೆರಡರ ಅಂತರ ಏನು ಅಂತ ನಮಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. इसलिए हम सब भी एक प्रकार का सपना देख रहे हैं। ಅದರಿಂದಲೇ ನಾವು ಒಂದು ತರದ ಕನಸಿನಲ್ಲೇ ಇದ್ದೀವಿ. ये भी दिन का सपना है। ಇದೇ ಹಗಲ ಕನಸು. एक बार एक राजा था। राजा के मन में एक दिन एक विचार आया और उसने अपने मंत्री को बुलाया, सारे मंत्रियों को बुलाया। ಆ ರಾಜ ಎಲ್ಲ ಮಂತ್ರಿಗಳನ್ನ ಕರೀತಾರೆ. और उसने पूछा कि मैं आप सबसे एक प्रश्न पूछने वाला हूँ और यदि आपने सही उत्तर नहीं दिया तो ನಾನು ನಿಮಗೆ ಒಂದು ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು ಕೇಳ್ತೀನಿ, ಯಾರು ಸರಿ ಉತ್ತರ ಕೊಡೋದಿಲ್ಲೋ ಅವರ ರುಂಡವನ್ನ ಮುಂಡದಿಂದ ಬೇರ್ಪಡಿಸ್ತೀನಿ. तो राजा ने सब मंत्री लोग सोच रहे थे कि क्या प्रश्न पूछेंगे, हमको सब डर गए। ಆಗ ಎಲ್ಲ ಮಂತ್ರಿಗಳು ಹೆದರ್ತಾರೆ, ಏನು ಪ್ರಶ್ನೆ ಕೇಳೋರಿದ್ದಾರೆ ರಾಜರು ಅಂತ. तो राजा ने कहा कल रात को मुझे एक सपना आया। ನಿನ್ನೆ ರಾತ್ರಿ ನನಗೊಂದು ಕನಸು ಬಿದ್ದಿತ್ತು. सपने में मैंने देखा कि मैं एक तितली हूँ, बटरफ्लाई। ಕನಸಿನಲ್ಲಿ ನಾನು ಒಂದು ಪಾತ್ರಗಿತ್ತಿಯಾಗಿದ್ದೆ. तो मैं नींद से जागा और मैंने समझा कि मैं तो राजा हूँ, मैं तितली नहीं हूँ। ನಿದ್ರೆಯಿಂದ ನಾನು ಎದ್ದಾಗ ನನಗೆ ಗೊತ್ತಾಯಿತು ನಾನು ರಾಜ ಇದ್ದೀನಿ, ನಾನು ಪಾತ್ರಗಿತ್ತಿ ಅಲ್ಲ. तो मेरा प्रश्न आपसे ये है, राजा ने कहा मंत्रियों से, ನನ್ನ ಪ್ರಶ್ನೆ ನಿಮ್ಮ ಮಂತ್ರಿಗಳೆಲ್ಲ ಕೇಳ್ತಾನೆ ಇದು ಇದೆ, मैं क्या एक राजा हूँ जिसने रात में सपना देखा कि मैं एक तितली हूँ, ನಾನು ವಾಸ್ತವವಾಗಿ ರಾಜನಾಗಿದ್ದೇನೆ ಅಥವಾ ರಾತ್ರಿ ಕನಸಿನಲ್ಲಿ ಕಂಡ ಪಾತ್ರಗಿತ್ತಿ ಆಗಿದ್ದೇನೆ? या तो फिर मैं एक तितली हूँ जो अभी देख रहे हैं कि मैं एक राजा हूँ सपने में। ನಾನು ಪಾತ್ರಗಿತ್ತಿ ಆಗಿರ್ಬೋದು, ಈಗ ನಾನು ಕನಸಿನಲ್ಲಿ ರಾಜನಂತ ತಿಳ್ಕೊಂಡಿದ್ದೀನಿ. डिड यू अंडरस्टैंड? आपने प्रश्न समझा? ನಿಮಗೆ ಪ್ರಶ್ನೆ ತಿಳಿತಾ? प्रश्न को दोहराइए सिंपल लैंग्वेज। ರಾಜ ಮಂತ್ರಿಗಳಿಗೆ ಕೇಳ್ತಾನೆ, ನಾನು ರಾಜ ರಾತ್ರಿ ಪಾತ್ರಗಿತ್ತಿ ಆಗಿದ್ದೇನೆ, ಆದರೆ ಪಾತ್ರಗಿತ್ತಿ ರಾಜನೋ ರಾಜ ಪಾತ್ರಗಿತ್ತಿನೋ ಯಾವುದು ಸರಿ? तो सब लोग सोचने लगे ये क्या प्रश्न है। ಇದೇನು ಪ್ರಶ್ನೆ ಅಂತ ಎಲ್ಲರೂ ವಿಚಾರ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕಂತಿದ್ರು. यदि आपको ये प्रश्न पूछा होता, यदि आप मंत्री होते तो आप क्या उत्तर देते? ನೀವು ಮಂತ್ರಿ ಆಗಿದ್ರೆ ನೀವೇನು ಉತ್ತರ ಕೊಡ್ತಿದ್ರಿ? याद रखिए उत्तर देने से ಸರಿ ಉತ್ತರ ಹೇಳಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ
तो आप क्या उत्तर देते? ನೀವು ಯಾವ ಉತ್ತರ ಹೇಳ್ತೀರಿ? ये बहुत बड़ा प्रश्न है ये वास्तव में। ವಾಸ್ತವವಾಗಿ ಇದೊಂದು ಬಹಳ ದೊಡ್ಡ ಪ್ರಶ್ನೆ. दिन का स्वप्न, रात का स्वप्न। ಹಗಲುಗನಸು, ರಾತ್ರಿಗನಸು. रात में हम सोते हैं, राजा देख रहा है मैं तितली हूँ। दिन में वो स्वप्न देख रहा है मैं राजा हूँ। ರಾತ್ರಿ ಮಲಗಿದಾಗ ಕನಸು ಕಾಣ್ತಾನೆ ಅವನು ಒಂದು ಪಾತ್ರಗಿತ್ತಿ ಅಂತ, ಮುಂಜಾನೆ ಹಗಲು ಕನಸು ಕಾಣ್ತಾನೆ ಅವನೊಬ್ಬ ರಾಜನಂತ. वो ना तो राजा है ना तितली है, वो जीवात्मा है। ಅವನು ರಾಜನೂ ಅಲ್ಲ, ಅವನು ಪಾತ್ರಗಿತ್ತಿಯೂ ಅಲ್ಲ, ಅವನೊಬ್ಬ ಜೀವಾತ್ಮ. कभी जीवात्मा को राजा का शरीर मिलता है, कभी उसको एक हाथी का शरीर मिलता है, कभी एक कीड़े का शरीर मिलता है, कभी एक पेड़ बन के जीवित रहता है। ಜೀವಾತ್ಮಗೆ ಒಂದು ರಾಜನ ಶರೀರ ಸಿಗಬಹುದು, ಒಂದು ಮರದ ಶರೀರ ಸಿಗಬಹುದು, ಒಂದು ಪಾತ್ರಗಿತ್ತಿಯ ಶರೀರ ಸಿಗಬಹುದು, ಒಂದು ಆನೆಯ ಶರೀರ ಸಿಗಬಹುದು. ऐसे 84 लाख योनियां हैं शरीर के, जिसमें कि आत्मा भटकती रहती है इस भौतिक सृष्टि के अंदर। ಇದೇ ರೀತಿ 84 ಲಕ್ಷ ಜೀವರಾಶಿಗಳಿದೆ. ಅದರಲ್ಲಿ ಜೀವಿಯು ಅನೇಕ ಶರೀರಗಳ ಮೂಲಕ ಚಲಿಸ್ತಾ ಇರುತ್ತೆ. कभी इस शरीर में, कभी उस शरीर में, कभी इस योनि में, कभी उस योनि में। ಒಂದ್ಸಲ ಒಂದು ಶರೀರದಲ್ಲಿ, ಇನ್ನೊಂದ್ಸಲ ಮತ್ತೊಂದು ಶರೀರದಲ್ಲಿ. तो अलग अलग शरीर के अनुसार हम स्वप्न देखते हैं। मैं हाथी हूँ, मैं घोड़ा हूँ, मैं कीड़ा हूँ, मैं पेड़ हूँ। ಈ ಯಾವ ಶರೀರ ಸಿಗುತ್ತೋ ಅದೇ ರೀತಿ ನಾವು ಕನಸನ್ನ ಕಾಣ್ತೀವಿ. ನಾನೊಂದು ಆನೆ, ನಾನೊಂದು ಮರ, ನಾನೊಂದು ಕ್ರಿಮಿ ಕೀಟ, ಹೀಗೆ. ये है दिन का स्वप्न। ಇದು ಹಗಲು ಕನಸು. वास्तव में हम सब आत्मा हैं, ವಾಸ್ತವವಾಗಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಆತ್ಮಗಳು. पर हम भूल जाते हैं कि हम शरीर नहीं है। ಆದರೆ ನಾವು ಮರೆತು ಬಿಡ್ತೀವಿ ನಾವು ಶರೀರ ಅಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ. इसीलिए हीरो होंडा स्प्लेंडर में ही हम पड़े रहते हैं। ನಾವು ಯಾವಾಗಲೂ ಹೀರೋ ಹೋಂಡಾ ಸ್ಪ್ಲೆಂಡರ್ ಅಲ್ಲೇ ಇರ್ತೀವಿ. गाड़ी कौन चलाता है वो भूल जाते हैं। ಗಾಡಿ ಯಾರು ನಡೆಸ್ತಾರೆ ಅದನ್ನೇ ನಾವು ಮರೆತು ಬಿಡ್ತೀವಿ. पंडू ने सही जवाब दिया कि यदि वो किसी व्यक्ति को बोले कि मैं हीरो होंडा स्प्लेंडर हूँ, तो वो आदमी सोचने लगेगा कि ये तो पागल है, ऐसे ही सोचेगा ना। ಪಂಡು ಹೇಳ್ತಾರೆ ನಾನು ಹೀರೋ ಹೋಂಡಾ ಸ್ಪ್ಲೆಂಡರ್ ಅಂತಂದ್ರೆ ವ್ಯಕ್ತಿ ಅವರನ್ನ ಹುಚ್ಚ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಳ್ತಾರೆ. इसका मतलब है कि दुनिया में सभी लोग प्राय पागल हैं। ಇದರ ಅರ್ಥ ಈ ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿ ಎಲ್ಲರೂ ಪ್ರಾಯಶಃ ಹುಚ್ಚರು. क्या बोल रहे हैं, ऐसे आप सोच रहे होंगे। ಏನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತ ನೀವೆಲ್ಲ ವಿಚಾರ ಮಾಡ್ತಾ ಇರಬಹುದು. सब हीरो होंडा स्प्लेंडर बोलने वाले ही लोग हैं, ಎಲ್ಲರೂ ಹೀರೋ ಹೋಂಡಾ ಸ್ಪ್ಲೆಂಡರ್ ಹೇಳೋರೇ ಇದ್ದಾರೆ. इसलिए सब पागल। ಆದ್ದರಿಂದ ಎಲ್ಲರೂ ಹುಚ್ಚರು. कोई विद्वान पागल, कोई अशिक्षित पागल। ಒಬ್ಬ ಬಹಳ ಓದಿದಂತ ಪಂಡಿತ ಹುಚ್ಚ, ಇನ್ನೊಬ್ಬ ಅಶಿಕ್ಷಿತ ಹುಚ್ಚ ಇರಬಹುದು. कोई धनी पागल, कोई गरीब पागल। ಒಬ್ಬ ಶ್ರೀಮಂತ ಹುಚ್ಚ, ಒಬ್ಬ ಬಡ ಹುಚ್ಚ. कोई सुंदर पागल, कोई कुरूप पागल। ಬಹಳ ಸುಂದರವಾದಂತ ಹುಚ್ಚ, ಕುರೂಪಿಯಾದಂತ ಹುಚ್ಚ. कोई भारतीय पागल, कोई अमेरिकी पागल। ಒಬ್ಬ ಭಾರತೀಯ ಹುಚ್ಚ, ಅಮೆರಿಕದ ಹುಚ್ಚ. लेकिन सब पागल। ಆದರೆ ಎಲ್ಲರೂ ಹುಚ್ಚರು. और हर एक आदमी सोचता है दूसरे लोग पागल है, मैं ठीक हूँ। ಎಲ್ಲರೂ विचार ಮಾಡ್ತಾರೆ ಉಳಿದವರು ಹುಚ್ಚರು, ನಾನು ಸರಿ ಇದ್ದೀನಿ ಅಂತ. एक बार ऐसे हुआ, एक राजा का कर्तव्य होता है अपने प्रजा का देखभाल करना। ಒಬ್ಬ ರಾಜನ ಕರ್ತವ್ಯ ಆಗಿರುತ್ತೆ ಅವನ ಒಂದು ಪರಿವಾರವನ್ನು ನೋಡ್ಕೊಳ್ಳೋದು. तो वो सब जगह जाता था अपने राज्य के अलग अलग भाग में देखने के लिए कि यहाँ पे सब लोग ठीक है कि नहीं है। ಅವನು ರಾಜ್ಯದ ಬೇರೆ ಬೇರೆ ಜಾಗದಲ್ಲಿ ತಿರುಗಾಡ್ತಾ ಇದ್ದ, ಎಲ್ಲ ಕಡೆ ಸರಿಯಾಗಿ ನಡೀತಾ ಇದೆಯಾ ಅಂತ ನೋಡ್ಲಿಕ್ಕೆ. तो वो जब एक पागल खाने में गया तो बहुत लोग वहाँ थे, पागल थे अंदर वहाँ पे। ಅವನು ಒಂದು ಸಲ ಹುಚ್ಚರಿರುವ ಕಡೆಗೆ ಹೋದ, ಹುಚ್ಚರ ಆಸ್ಪತ್ರೆಯಲ್ಲಿ. ಅಲ್ಲಿ ಎಲ್ಲರೂ ಒಳಗಡೆ ಎಲ್ಲ ಬಹಳಷ್ಟು ಹುಚ್ಚರಿದ್ರು.
तो एक जो वहाँ पे रोगी था उसने राजा को पूछा कि आप कौन हैं? ಆಗ ಒಬ್ಬ ಹುಚ್ಚ ರಾಜನಿಗೆ ಕೇಳ್ತಾನೆ, ನೀನು ಯಾರು ಅಂತ. तो राजा ने उत्तर दिया, मैं राजा हूँ. ಆಗ ರಾಜ ಹೇಳ್ತಾನೆ, ನಾನೊಬ್ಬ ರಾಜ. तो उस आदमी ने बोला, मैं भी ऐसे ही बोलता था इसलिए मुझे अंदर डाल दिया. ಆಗ ಹುಚ್ಚ ರಾಜನಿಗೆ ಹೇಳ್ತಾನೆ, ನಾನು ಹಂಗೆ ಹೇಳ್ಕೊಂಡು ಅಡ್ಡಾಡ್ತಾ ಇದ್ದೆ, ಅದಕ್ಕೆ ನನಗೆ ಇಲ್ಲಿ ತಂದು ಹಾಕಿದ್ದಾರೆ ಅಂತ. तो ये दुनिया में सब ऐसे ही है. ಈ ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿ ಎಲ್ಲರೂ ಹೀಗೆ. और क्योंकि हम ये स्वप्न की दुनिया में है इसलिए हमें बंधन में डाला जाता है. जन्म मृत्यु जरा व्याधि दुख दोषानुदर्शनम. ये हम जब देखते हैं दुख है, ये सारे जन्म मृत्यु बुढ़ापा बीमारी, ये एक बंधन है हमारे लिए. ನಾವು ನೋಡ್ತೀವಿ, ನಮ್ಮನ್ನ ಈ ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿ ಕನಸಿನ ಒಂದು ಬಂಧನದಲ್ಲಿ ಹಾಕಿದ್ದಾರೆ. ಈ ಜನ್ಮ ಮತ್ತು ಮೃತ್ಯು ಮತ್ತು ನಾವು ವೃದ್ಧರಾಗೋದು ಮತ್ತು ಮೃತ್ಯು ಇದೆಲ್ಲ ನಮ್ಮ ಬಂಧನಗಳಿಗೆ ಕಾರಣ. तो इसलिए माया देवी भगवान का काम करती है और जो पागल है उनको पागल खाने में रखती है. ಅದರಿಂದ ಮಾಯಾದೇವಿ ಭಗವಂತನ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾಳೆ. ಯಾರು ಹುಚ್ಚರೋ ಅವರನ್ನ ಹುಚ್ಚಾಸ್ಪತ್ರೆಯಲ್ಲಿ ಇಡ್ತಾಳೆ. माया देवी के दो स्वरूप होते हैं. ಮಾಯಾದೇವಿಯ ಎರಡು ಸ್ವರೂಪಗಳಿರುತ್ತೆ. एक स्वरूप है कि जो भगवान को भूल के यहाँ भगवान की सेवा से दूर होके भोग करना चाहते हैं और पागल है, हीरो होंडा स्प्लेंडर के भाव में है, उनको माया देवी दमन करके रखती हैं. ಒಬ್ಬರು ಯಾರು ಭಗವಂತನನ್ನ ಮರೆತು ಹುಚ್ಚರಾಗಿ ಈ ಜಗತ್ತನ್ನ ಭೋಗಿಸ್ಬೇಕಂತಾರೋ ಅವರನ್ನ, ಯಾರು ಹೀರೋ ಹೋಂಡಾ ಸ್ಪ್ಲೆಂಡರ್ ಭಾವನೆಯಲ್ಲಿದ್ದಾರೋ ಅವರನ್ನ ಈ ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿ ಹಾಕ್ತಾಳೆ. माया देवी के हाथ में अस्त्र कौन सा होता है? ಮಾಯಾದೇವಿಯ ಮಾಯಕ್ಕನ ಕೈಯಲ್ಲಿ ಯಾವ ಅಸ್ತ್ರ ಇರುತ್ತೆ? त्रिशूल. त्रिशूल ತ್ರಿಶೂಲ. हौदल्वा? त्रिशूल. तो त्रिशूल के 3 नोक होते हैं और उनसे वो ऐसे दुष्ट जीवों को के ऊपर प्रहार करती है. ತ್ರಿಶೂಲಕ್ಕೆ 3 ತುದಿಗಳಿರುತ್ತೆ. ಅದರಿಂದ ಅವಳು ಇಲ್ಲಿಯ ಬದ್ಧ ಜೀವಿಗಳಿಗೆ ಚುಚ್ಚುತ್ತಾ ಇರ್ತಾಳೆ. और वो एक, ये भौतिक जगत एक जेल के समान है और माया देवी भगवान की सेवा करके ये सारे पागल लोगों को बंद रखती है. ಈ ಭೌತಿಕ ಜಗತ್ತು ಒಂದು ಜೈಲ್ ಇದ್ದ ಹಾಗೆ, ಅದರಲ್ಲಿ ಅವಳು ಎಲ್ಲ ಇಲ್ಲಿಯ ಒಂದು ಜೀವಿಗಳನ್ನ ಬಂಧನದಲ್ಲಿ ಇಟ್ಟಿರ್ತಾಳೆ, ಭಗವಂತನ ಸೇವೆ ಮಾಡ್ತಾಳೆ. तो हम सोचेंगे कि माया देवी बहुत क्रूर है, क्यों ऐसे करती है? परंतु ऐसा नहीं है, वो भगवान की सेवा के रूप में ये काम करती हैं. ನಮಗನ್ಸುತ್ತೆ ಮಾಯಾದೇವಿ ಯಾಕೆ ಇಷ್ಟೊಂದು ಕ್ರೂರ ಅಂತ ಹೇಳಿ. ಇಲ್ಲ, ಅವಳು ಭಗವಂತನ ಸೇವೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ. ये भौतिक जगत को दुर्ग एक किले के समान है. ಇದೊಂದು ದುರ್ಗ ಅಂದ್ರೆ ಈ ಭೌತಿಕ ಜಗತ್ತು ಒಂದು ದುರ್ಗದ ಸಮಾನ, ಒಂದು ಕೋಟೆಯ ಸಮಾನ. इसलिए माया देवी को दुर्गा कहते हैं, जो दुर्ग को संभालती है. ಈ ಕೋಟೆಯ ಅಧಿಪತಿ, ದುರ್ಗದ ಅಧಿಪತಿ, ಅದಕ್ಕೆ ಅವಳಿಗೆ ದುರ್ಗಾ ಅಂತ ಕರೀತಾರೆ. तो ये माया देवी का एक स्वरूप है. ಇದು ಮಾಯಾದೇವಿಯ ಒಂದು ಸ್ವರೂಪ. परंतु जब कोई व्यक्ति अपने पागलपन का इलाज करना चाहता है, उपचार करता है और भगवान के भक्तों के संग में आता है और भगवान कौन है, भक्ति क्या है, ये सब जानना चाहता है, तो फिर क्या होता है? ಆದರೆ ಇನ್ನೊಂದು ಸ್ವರೂಪ ಏನಂದ್ರೆ, ಯಾರು ಈ ಹುಚ್ಚತನವನ್ನು ಅರಿತಾರೆ, ಈ ಹುಚ್ಚಾಸ್ಪತ್ರೆಯಲ್ಲಿ ಅವರು ಚಿಕಿತ್ಸೆಯನ್ನು ಪಡೆಯಲಿಕ್ಕೆ ಇಚ್ಛೆ ಪಡ್ತಾರೆ, ಭಗವಂತನ ಸೇವೆಯನ್ನ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಇಚ್ಛೆ ಪಡ್ತಾರೆ, ಅವರಿಗೆ ಸಹಾಯ ಮಾಡ್ತಾಳೆ. तो फिर जब माया देवी देखती हैं कि ये अभी पागल नहीं है, पागलपन से बाहर निकल रहा है, तो माया देवी पहले तो थोड़ी परीक्षा करती है.
ಯಾರು ಈ ಹುಚ್ಚತನದಿಂದ ಹೊರಗೆ ಬರಲಿಕ್ಕೆ ಅವರು ಚಿಕಿತ್ಸೆಯನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ತಾರೋ ಅವರಿಗೆ ಮಾಯಾದೇವಿ ಮೊದಲು ಪರೀಕ್ಷೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾಳೆ. लेकिन जब व्यक्ति भक्ति मार्ग में स्थिर रहता है फिर माया देवी का स्वरूप बदल जाता है और बहुत कृपा देती है और उस जीव को बहुत सहायता करती है भक्ति मार्ग में आगे जाने के लिए. ಯಾರು ಭಕ್ತಿಯಲ್ಲಿ ಸ್ಥಿರವಾಗ್ತಾರೆ ಆಗ ಮಾಯಕ್ಕ ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡ್ತಾಳೆ, ಬಹಳಷ್ಟು ನಮಗೆ ಸಹಾಯ ಮಾಡಿ ಭಕ್ತಿ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ ಮುಂದೆ ಮುಂದೆ ಹೋಗಲಿಕ್ಕೆ ಸಹಾಯ ಮಾಡ್ತಾಳೆ. माया के दोनों ही स्वरूप में माया देवी भगवान कृष्ण की सेवा करती है. ಮಾಯಾದೇವಿ ಈ ಎರಡೂ ಸ್ವರೂಪದಲ್ಲಿ ಭಗವಂತನ ಸೇವೆಯನ್ನೇ ಮಾಡ್ತಾಳೆ. When Lord जब भगवान कृष्ण जन्म लेने वाले थे वसुदेव और देवकी के पुत्र के रूप में मथुरा में 5000 वर्ष पूर्व ಭಗವಂತ ಈ ಭೂಮಿಯ ಮೇಲೆ ಅವತಾರ 5000 ವರ್ಷದ ಹಿಂದೆ ದೇವಕಿ ಮತ್ತು ವಸುದೇವರ ಪುತ್ರರಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಅವತಾರ ತಾಳುತ್ತಿದ್ದರು. वो वसुदेव और देवकी के 8वें पुत्र होने वाले थे. ವಸುದೇವ ಮತ್ತು ದೇವಕಿಯರ 8ನೇ ಪುತ್ರರಾಗಿ ಅವರು ಜನ್ಮ ತಾಳುವರಿದ್ದರು. कंस ने तो सुना था आकाशवाणी के द्वारा कि हे कंस तुम्हारे बहन का 8वां पुत्र तुम्हारे मृत्यु का कारण बनेगा. ಆಕಾಶವಾಣಿ ಹೇಳಿತ್ತು, ಹೇ ಕಂಸ, ಈ ದೇವಕಿಯ 8ನೇ ಪುತ್ರ ನಿನ್ನ ಮೃತ್ಯುವಿಗೆ ಕಾರಣ ಆಗ್ತಾನೆ ಅಂತ. इसलिए कंस बहुत भयभीत हो गया और बहुत द्वेषी बन गया. ಆದ್ದರಿಂದ ಕಂಸ ಬಹಳ ಭಯಭೀತನಾಗಿ ಬಹಳ ಕ್ರೂರನಾಗ್ತಾನೆ. इसलिए कंस ने दोनों को गिरफ्तार कर लिया. वैसे तो वो पहले देवकी की हत्या करना चाहता था, ಅವನು ಮೊದಲು ದೇವಕಿಯನ್ನ ಹತ್ಯೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಇಚ್ಛೆ ಪಡ್ತಾನೆ. ಆದರೆ ಮತ್ತೆ ಅವರನ್ನ ಇಬ್ಬರನ್ನ ವಸುದೇವ ಮತ್ತು ದೇವಕಿಯನ್ನ ಕಾರಾಗೃಹದಲ್ಲಿ ಹಾಕ್ತಾನೆ. येन केन प्रकारेण वसुदेव ने कंस को समझाया कि आप मारिए मत देवकी को, हमारे जितने भी बच्चे होंगे मेरे पुत्र होंगे मैं आपको सौंप दूंगा, परंतु देवकी को नहीं मारना. ವಸುದೇವರು ಬಹಳ ಪ್ರಯತ್ನ ಪಟ್ಟು ಕಂಸನನ್ನ ಒಪ್ಪಿಸ್ತಾರೆ. ನಾನು ದೇವಕಿಗೆ ಎಷ್ಟು ಜನ ಮಕ್ಕಳಾಗ್ತಾರೋ ಅವರಿಗೆಲ್ಲ ನಾನು ನಿಮಗೆ ತಂದು ಒಪ್ಪಿಸ್ತೀನಿ ಅಂತ. तो एक के बाद एक जब देवकी के पुत्र होने लगे वसुदेव जाके उन पुत्रों को कंस के हवाले करते थे और कंस आके एक के बाद एक इन पुत्रों की हत्या करते थे. ಒಂದರ ನಂತರ ಒಂದು ವಸುದೇವ ಮತ್ತು ದೇವಕಿಗೆ ಮಕ್ಕಳಾಗ್ತಾರೆ. ಅವರನ್ನ ವಸುದೇವರು ತಂದು ಕಂಸನಿಗೆ ಕೊಡ್ತಾರೆ. ಕಂಸ ಒಂದರ ನಂತರ ಒಂದು ಹುಟ್ಟಿದ ಮಕ್ಕಳನ್ನ ಆಗಲೇ ಹತ್ಯೆ ಮಾಡ್ತಾನೆ. आप में से कितने भक्तों ने ये कथा सुनी है? ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಯಾರು ಈ ಕಥೆಯನ್ನು ಕೇಳಿದ್ದೀರಿ? ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿದೆ. तो 6 पुत्रों की हत्या ऐसे कंस ने किया. ಹೀಗೆ 6 ಮಕ್ಕಳನ್ನ ಕಂಸ ಕೊಲ್ತಾನೆ. जब 7वीं बार देवकी गर्भवती हुई तो उनके गर्भ में श्री कृष्ण के बड़े भाई बलराम प्रकट हुए. 7ನೇ ಸಲ ದೇವಕಿಯ ಗರ್ಭದಲ್ಲಿ ಶ್ರೀಕೃಷ್ಣನ ಅಣ್ಣ ಬಲರಾಮ ಪ್ರವೇಶ ಮಾಡ್ತಾರೆ. जब देवकी अपने गर्भावस्था के 7वें महीने में थी उस समय एक बहुत अद्भुत घटना हुई. ದೇವಕಿ 7ನೇ ತಿಂಗಳಲ್ಲಿ ಇರಬೇಕಾದ್ರೆ ಒಂದು ಅದ್ಭುತ ಘಟನೆ ನಡೆಯುತ್ತೆ. भगवान कृष्ण ने माया देवी को बुलाया ಭಗವಂತ ಕೃಷ್ಣ ಮಾಯಾದೇವಿಯನ್ನ ಕರೀತಾರೆ. और ये वर्णन श्रीमद् भागवतम में विस्तार में पाया जाता है. ಈ ವರ್ಣನೆಯು ಭಾಗವತ ಪುರಾಣದಲ್ಲಿ ಬಹಳ ವಿಸ್ತಾರವಾಗಿ ಕಂಡುಬರುತ್ತೆ. श्री कृष्ण ने कहा, हे देवी, हे भद्रे, आपके लिए आपका कल्याण हो. ಕೃಷ್ಣ ಹೇಳ್ತಾನೆ, ಹೇ ದೇವಿ, ನಿಮ್ಮ ಕಲ್ಯಾಣವಾಗಿ. तो आपके लिए मैं एक सेवा दे रहा हूँ. ನಿಮಗಾಗಿ ನಾನೊಂದು ಸೇವೆಯನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. देवकी माता के गर्भ में
मेरे बड़े भाई मेरे अंश संकर्षण या बलराम अभी हैं। ದೇವಕಿ ಮಾತೆಯ ಗರ್ಭದಲ್ಲಿ ನನ್ನ ಅಣ್ಣ ಬಲರಾಮ ನನ್ನ ಅಂಶ ಸಂಕರ್ಷಣ ಇದ್ದಾರೆ. तो उनको देवकी माता के गर्भ से उठा के वृंदावन में जो रोहिणी माता है, जो वसुदेव की और एक पत्नी है, उनके गर्भ में स्थानांतरित करो. ಈ ದೇವಕಿ ಗರ್ಭದಲ್ಲಿರುವ ಬಲರಾಮನನ್ನ ತೆಗೆದುಕೊಂಡು ನೀವು ವೃಂದಾವನದಲ್ಲಿರುವಂತಹ ರೋಹಿಣಿ ವಸುದೇವನ ಇನ್ನೊಂದು ಹೆಂಡತಿ ರೋಹಿಣಿಯ ಗರ್ಭದಲ್ಲಿ ಸ್ಥಾನಾಂತರ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಕೇಳ್ತಾರೆ. और श्री कृष्ण ने कहा कि इसके बाद जब 7वें पुत्र का समय हो जाएगा और 8वें पुत्र का समय आएगा, उस समय मैं स्वयं देवकी के गर्भ से प्रकट हो जाऊंगा. ಆಗ 8ನೇ ಮಗು ಗರ್ಭದಲ್ಲಿ ಬರುತ್ತೋ ಆಗ ನಾನು ದೇವಕಿ ಪುತ್ರನಾಗಿ ಅವತಾರ ತಾಳ್ತೀನಿ ಅಂತ. उधर जब माया देवी ऐसे आई और उन्होंने स्थानांतरण किया तो सब ने सोचा कि गर्भपात हो गया. ಹೀಗೆ ಮಾಯಾದೇವಿ ದೇವಕಿ 7ನೇ ಗರ್ಭವನ್ನ ಸ್ಥಾನಾಂತರ ಮಾಡ್ತಾಳೆ. ಆದರೆ ಎಲ್ಲರೂ ವಿಚಾರ ಮಾಡ್ತಾರೆ ದೇವಕಿ ಮಾತೆಗೆ ಗರ್ಭಪಾತ ಆಯಿತು ಅಂತ. और श्री कृष्ण ये भी कहा, आप वृंदावन में यशोदा माता के पुत्री के रूप में जन्म लेना. ಕೃಷ್ಣ ಮಾಯಾದೇವಿಗೆ ಇನ್ನೊಂದು ಹೇಳಿದ್ದ ಏನಂದ್ರೆ ನೀನು ಯಶೋದಾಳ ಪುತ್ರನಾಗಿ ಪುತ್ರಿಯಾಗಿ ಜನಿಸಬೇಕು ಅಂತ. तो जब श्री कृष्ण का जन्म हुआ तो वसुदेव ने श्री कृष्ण को अपने सर पे लेके यमुना नदी पार करके गोकुल में जाके माता यशोदा के पास रख दिया. ಕೃಷ್ಣನ ಜನ್ಮವಾದ ಮೇಲೆ ವಸುದೇವ ಕೃಷ್ಣನನ್ನ ಒಂದು ಬುಟ್ಟಿಯಲ್ಲಿ ತನ್ನ ತಲೆ ಮೇಲೆ ಹೊತ್ಕೊಂಡು ನದಿ ದಾಟಿ ವೃಂದಾವನದಲ್ಲಿ ಯಶೋದಾಳ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಇಡ್ತಾರೆ. और यशोदा के पास में बैठी एक जो सो रही थी छोटी सी बच्ची जिसने जन्म लिया था, जो योग माया थी, उसको उठाया और लेकर आए वापस मथुरा. ಈ ಜನ್ಮ ತಾಳಿದಂತ ಯೋಗ ಮಾಯೆಯನ್ನ ಅಲ್ಲಿಂದ ಎತ್ಕೊಂಡು ಮತ್ತೆ ಕಂಸನ ಕಾರಾಗೃಹಕ್ಕೆ ಬರ್ತಾರೆ. जब ये छोटी बच्ची जो माया देवी थी वो मथुरा में कंस के कारागृह में आ गई तो फिर वो रोने लगी एक बच्चे की तरह. ಈ ಒಂದು ಮಗು ಯೋಗ ಮಾಯೆ ಇವಳು ಕಂಸನ ಕಾರಾಗೃಹದಲ್ಲಿ ಬಂದ ತಕ್ಷಣ ಅಳಲಿಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡ್ತಾಳೆ. जब कंस को खबर पहुंची कि एक और बच्चे का जन्म हुआ है तो वो दौड़ते हुए आ गया कि ये 8वें पुत्र का जन्म हुआ. ಈ ಒಂದು ಸಂಗತಿ ಮಗು ಅಳೋ ಸಂಗತಿ ತಿಳಿದು ಅವನಿಗೆ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ 8ನೇ ಮಗು ಹುಟ್ಟಿದೆ ಅಂತ. तो उस समय देवकी ने कहा, अरे ये तो लड़का नहीं लड़की है. ಆಗ ದೇವಕಿ ಹೇಳ್ತಾಳೆ, ನೋಡು ಇದು ಗಂಡು ಮಗು ಅಲ್ಲ ಹೆಣ್ಣು ಮಗು ಅಂತ. आपको 8वें पुत्र से भय है परंतु ये तो पुत्र नहीं पुत्री है. ನಿಮಗೆ 8ನೇ ಗಂಡು ಮಗುವಿಂದ ನಿಮಗೆ ತೊಂದರೆ ಇದೆ, ಆದರೆ ಹೆಣ್ಣು ಮಗುವಿಂದ ಅಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. इसलिए इसे कुछ मत कीजिए. ಆದ್ದರಿಂದ ಈ ನನ್ನ मಗಳಿಗೆ ಏನು ಮಾಡಬೇಡ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. परंतु कंस को इतना भय था और इतना गुस्सा था, उसने उस बच्ची को भी पकड़ा और उसी तरह से पत्थर से ठोक के मारने वाला था जैसे कि उसने पहले 6 बच्चों को किया था. ಆದರೆ ಕಂಸನಿಗೆ ಬಹಳ ಭಯ ಮತ್ತು ಕೋಪ ಇತ್ತು. ಅವನು ಆ ಮಗುವನ್ನ ಕೈಯಲ್ಲಿ ಎತ್ತಿ ಮೊದಲು ಹೇಗೆ 6 ಮಕ್ಕಳನ್ನು ಕೊಂದಿದ್ದನೋ ಹಾಗೆ ಕೊಲ್ಲಬೇಕಂತ ಎತ್ಕೊಳ್ತಾನೆ. परंतु जैसे ही कंस ने उस बच्ची को पकड़ा और ऐसे उठा के नीचे फेंकने वाला था कि वो बच्ची कंस के मुट्ठी से निकलकर ऊपर आसमान में जाके खड़ी हो गई. ಅವನು ಆ ಮಗುವನ್ನ ತನ್ನ ಕೈಯಲ್ಲಿ ಹಿಡಿದು ಇನ್ನೇನು ಕೆಳಗೆ ಅಪ್ಪಳಿಸಬೇಕಂತ ಇದ್ದ. ಆಗ ಅವನ ಕೈಯಿಂದ ಕಸರಿಕೊಂಡು ಆ ಹೆಣ್ಣು ಮಗು ಆಕಾಶದಲ್ಲಿ ಹೋಗಿ ನಿಲ್ಲುತ್ತೆ. और वहाँ जाके ऊपर मायाक्का का रूप लिया. ಆಗ ಆಕಾಶದಲ್ಲಿ ಮಾಯಕ್ಕನ ರೂಪವನ್ನು ತಾಳ್ತಾಳೆ. और कहा कि हे दुष्ट, तुम न मुझे मार सकते हो
ना भगवान कृष्ण को मान सकते हो। ಹೇ ದುಷ್ಟ, ನೀ ನನ್ನನ್ನ ಕೊಲ್ಲಲಿಕ್ಕಾಗಲ್ಲ, ಕೃಷ್ಣನನ್ನು ಕೊಲ್ಲಲಿಕ್ಕಾಗಲ್ಲ. तुम जिसको मारना चाहते हो उसका जन्म कहीं और हुआ है। ನೀನು ಯಾರನ್ನು ಕೊಲ್ಲಬೇಕಂತೀಯೋ ಅವರ ಜನ್ಮ ಆಗಲೇ ಬೇರೆ ಕಡೆ ಆಗಿದೆ. और वही तुम्हारे मृत्यु का कारण बनेगा। ಅವನೇ ನಿನ್ನ ಮೃತ್ಯುಗೆ ಕಾರಣ ಆಗ್ತಾನೆ. और फिर वो अदृश्य हो गई आसमान में। ಆಗ ಅವಳು ಅದೃಶ್ಯಳಾಗ್ತಾಳೆ ಆಕಾಶದಿಂದ. उसके बाद कंस रात को या दिन को सो नहीं पाए। ಆಗ ಕಂಸ ರಾತ್ರಿ ಎಲ್ಲ ಮಲಗಲಿಕ್ಕಾಗಲಿಲ್ಲ. दिन रात कृष्ण के बारे में कौन है, कहाँ है आठवां पुत्र, कहाँ है, ऐसे ही उसका सारा मन की शांति भंग हो गई। ಹೀಗೆ ಹಗಲು ರಾತ್ರಿ ಕೃಷ್ಣ ಎಲ್ಲಿದ್ದಾನೆ, 8ನೇ ಮಗು ಎಲ್ಲಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿ ವಿಚಾರ ಮಾಡ್ತಾ ಮಾಡ್ತಾ ಅವನ ಶಾಂತಿ ಎಲ್ಲ ಭಂಗ ಆಯಿತು. तो देखिए माया का देवी ने कितनी महत्वपूर्ण भूमिका निभाई है भगवान कृष्ण के प्राकट्य के लीला में। ನೋಡಿ, ಮಾಯಕ್ಕ ದೇವಿಯು ಎಂಥ ಒಂದು ವಿಶೇಷ ಭೂಮಿಕೆಯನ್ನ ಮಾಡಿದಾಳೆ ಕೃಷ್ಣನ ಅವತಾರದಲ್ಲಿ. जब श्री कृष्ण ने माया देवी को आदेश दिया कि आप बलराम को इस प्रकार से देवकी माता के गर्भ से रोहिणी माता के गर्भ में ले जाओ, तो श्री कृष्ण ने एक आशीर्वाद भी दिया माया का देवी को। ಯಾವಾಗ ಮಾಯಕ್ಕ ದೇವಿಗೆ ಆದೇಶ ಮಾಡ್ತಾರೆ ಕೃಷ್ಣ, ನೀನು ದೇವಕಿ ಗರ್ಭದಿಂದ ರೋಹಿಣಿ ಗರ್ಭಕ್ಕೆ ಬಲರಾಮನನ್ನ ಸ್ಥಳಾಂತರ ಮಾಡಬೇಕು, ಆವಾಗ ಒಂದು ವರವನ್ನು ಕೊಡ್ತಾರೆ. तो भगवान ने कहा कि तुम यहाँ इस पृथ्वी के ऊपर बहुत विख्यात, बहुत प्रसिद्ध हो जाओगी। ನೀನು ಈ ಪೃಥ್ವಿಯ ಮೇಲೆ ಬಹಳ ಪ್ರಸಿದ್ಧವಾಗುತ್ತಿ. और अलग अलग स्थानों में तुम्हारे मंदिर बनेंगे। ಬೇರೆ ಬೇರೆ ಸ್ಥಳಗಳಲ್ಲಿ ನಿನ್ನ ಮಂದಿರಗಳಾಗುತ್ತೆ. और तुम अलग अलग नामों से जानी जाओगी लोगों के बीच में। ಈ ಎಲ್ಲ ಪ್ರಜೆಗಳ ನಡುವೆ ನೀನು ಅನೇಕ ಹೆಸರುಗಳಿಂದ ಕರೆಯಲ್ಪಡುತ್ತಿ. जैसे कि शारदा, ಶಾರದಾ, अंबा, ಅಂಬಾ, चंडी, ಚಂಡಿ, और कौन से नाम बताइए? चामुंडी तो नहीं कहा परंतु है और बहुत सारे ऐसे नाम एक के बाद एक, दुर्गा, देवी इत्यादि। अब इन नामों से जानी जाओगी सब जगह। ಹೀಗೆ ಅನೇಕ ಹೆಸರುಗಳಿಂದ ಪೂಜಿಸಲ್ಪಡುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. तो जो भगवान ने वहाँ आशीर्वाद दिया था उसके अनुसार दुर्गा देवी, वही दुर्गा माया देवी कई स्थानों में प्रकट हो गई। ಭಗವಂತನ ಆಶೀರ್ವಾದದಿಂದ ಮಾಯಾದೇವಿ ಅನೇಕ ರೂಪಗಳಲ್ಲಿ ಅನೇಕ ಹೆಸರುಗಳಿಂದ ಅನೇಕ ಸ್ಥಳಗಳಲ್ಲಿ ಪ್ರಕಟ ಆದಳು. और ये स्थान चिंचली भी एक स्थान है उनमें से। ಈ ಚಿಂಚಲಿ ಸ್ಥಾನವು ಅದರಲ್ಲಿ ಒಂದು. तो यहाँ कौन विराजमान है? ಇಲ್ಲಿ ಯಾರಿದ್ದಾರೆ? माया देवी है, परंतु क्योंकि वो भगवान कृष्ण की बहन थी अक्का, इसलिए वो मायाक्का देवी बोलते हैं। ಅವಳು ಕೃಷ್ಣನಿಗಿಂತ ಮೊದಲು ಹುಟ್ಟಿದವಳು, ಅದಕ್ಕೆ ಮಾಯಕ್ಕ. तो जो भगवान की भक्ति करना चाहते हैं तो मायाक्का देवी आपको भक्ति में आगे बढ़ने के लिए बहुत आशीर्वाद देंगी। ಯಾರು ಭಕ್ತಿಯಲ್ಲಿ ಮುಂದುವರಿಲಿಕ್ಕೆ ಇಚ್ಛೆ ಪಡ್ತಿರೋ ಮಾಯಕ್ಕ ಅವರಿಗೆ ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡ್ತಾಳೆ. हम जिस भाव से मायाक्का देवी के पास जाएंगे उसी भाव के अनुसार वो हमें आशीर्वाद देंगी। ನಾವು ಯಾವ ಭಾವದಿಂದ ಮಾಯಕ್ಕಳ ಮುಂದೆ ಹೋಗ್ತೀವಿ ಅದೇ ರೀತಿ ನಮಗೆ ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡ್ತಾಳೆ. यदि हम मायाक्का देवी के पास गए और बोलने लगे मुझे बहुत धन दीजिए, मुझे धनी बनना है, मंत्री बनना है, तो हो सकता है माया देवी आपकी इच्छा पूरी करे भी न भी करे। ನೀವು ನನ್ನನ್ನು ಬಹಳ ಧನಿಕನನ್ನಾಗಿ ಮಾಡಬೇಕು, ನಾನು ಮಂತ್ರಿ ಆಗಬೇಕು, ನಾನು ದೊಡ್ಡವನಾಗಬೇಕಂತ ಇಚ್ಛೆಯಿಂದ ಮಾಯಕ್ಕನಿಗೆ ಹೋದರೆ ಅವಳು ನಿಮ್ಮ ಇಚ್ಛೆನ ಪೂರ್ಣನೂ ಮಾಡಬಹುದು ಅಥವಾ ಮಾಡಲಿಕ್ಕೂ ಇಲ್ಲ. परंतु बुद्धिमान व्यक्ति ऐसे जाके नहीं मांगेगा मायाक्का देवी से। ಆದರೆ ಬುದ್ಧಿವಂತನು ಯಾವಾಗಲೂ ಮಾಯಕ್ಕಳಲ್ಲಿ ಇಂಥ ವರವನ್ನು ಕೇಳಲ್ಲ.
वो जाके मांगेंगे भगवान की भक्ति। आप मुझे भगवान की भक्ति के लिए कृपा दीजिए, आशीर्वाद दीजिए। ಅವರು ಹೋಗಿ ಕೇಳ್ತಾರೆ ಮಾಯಕಗಳಲ್ಲಿ ನನಗೆ ಭಗವಂತನ ಭಕ್ತಿ ಸೇವೆಯನ್ನು ಕೊಡು ಅಂತ. फिर माया देवी वास्तव में बहुत प्रसन्न होंगी हमारे ऊपर ಅಂತ ವರವನ್ನು ಕೇಳಿದ್ರೆ ಮಾಯಕರು ನಮ್ಮ ಮೇಲೆ ಬಹಳ ಪ್ರಸನ್ನಳಾಗ್ತಾಳೆ और पूरा आशीर्वाद देंगी हमें। ಪೂರ್ಣ ಆಶೀರ್ವಾದವನ್ನು ಕೊಡ್ತಾಳೆ. तो ये वास्तव में माया का देवी की कृपा है और इस प्रकार का आशीर्वाद प्राप्त करने के लिए हमें उनसे प्रार्थना करनी चाहिए। ಇದು ನಿಜವಾದ ಮಾಯಕಳ ಆಶೀರ್ವಾದ. ಇಂಥ ಆಶೀರ್ವಾದವನ್ನು ಪಡೆಯಲಿಕ್ಕೆ ನಾವು ಮಾಯಕಳಲ್ಲಿ ಹೋಗಬೇಕು. माया का और एक नाम है कात्यायनी। ಮಾಯಾದೇವಿ ಇನ್ನೊಂದು ಹೆಸರು ಕಾತ್ಯಾಯಿನಿ. आपने वृंदावन के गोपियों के बारे में सुना है? ನೀವು ವೃಂದಾವನದ ಗೋಪಿಯರ ಹೆಸರನ್ನು ಕೇಳಿದ್ದೀರಾ? कितने लोगों ने सुना है? हाथ ऊपर कीजिए। कन्नड़ ಎಷ್ಟು ಜನ ನೀವು ಗೋಪಿಯರ ಹೆಸರು ಕೇಳಿದ್ದೀರಿ? ಕೈ ಎತ್ತಿ. वृंदावन की गोपियों ने कितने लोगों ने सुना है? ಗೋಪಿಯರ ಹೆಸರನ್ನು ಎಷ್ಟು ಮಂದಿ ಗೊತ್ತಿದೆ? ಕೈ ಎತ್ತಿ. वेरी फ्यू, बहुत कम। ಬಹಳ ಕಡಿಮೆ. आप में से वृंदावन के गोपियों के बारे में सुना है कि नहीं? ನೀವು ವೃಂದಾವನದ ಗೋಪಿಯರ ಬಗ್ಗೆ ಕೇಳಿದ್ದೀರಾ ಅಥವಾ ಇಲ್ಲ? ಕೇಳಿದ್ದೀರಾ? हाँ, सुना है ना कि ऐसे है। गोपी वृंदावन के भगवान कृष्ण की सबसे बड़ी भक्त थी। ಗೋಪಿ ವೃಂದಾವನದಲ್ಲಿ ಕೃಷ್ಣನ ಎಲ್ಲಕ್ಕಿಂತ ಶ್ರೇಷ್ಠವಾದ ಭಕ್ತೆ. तो वृंदावन के गोपियों ने कात्यायनी व्रत स्वीकार किया कार्तिक महीने के बाद में। ವೃಂದಾವನದ ಗೋಪಿಯರೆಲ್ಲರೂ ಕಾರ್ತಿಕ ಮಾಸದಲ್ಲಿ ಕಾತ್ಯಾಯಿನಿ ಎಂಬ ವ್ರತವನ್ನ ತಗೊಳ್ತಾರೆ. वो मायका देवी के पास जाके भगवान कृष्ण की भक्ति के लिए प्रार्थना करती थी। ಅವರು ಮಾಯಕ ದೇವಿಯ ಬಳಿಯಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಭಗವಂತನ ಕೃಷ್ಣನ ಭಕ್ತಿಗಾಗಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು. यदि हम मायका देवी के पास जाके संसार का कोई धन मांगेंगे तो हमारे रात का स्वप्न, दिन का स्वप्न चलता रहेगा। ನಾವು ಮಾಯಕಗಳಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಈ ಭೌತಿಕವಾದ ವರವನ್ನ ಕೇಳಿದ್ರೆ ನಮ್ದು ರಾತ್ರಿ ಮತ್ತು ಹಗಲು ಗನಸುಗಳು ಹಾಗೆ ನಡೀತಾನೆ ಇರುತ್ತೆ. और यदि हमने मायका देवी के पास जाके भगवान की भक्ति की प्रार्थना की तो माया देवी की कृपा से हम इस जेल से छूट जाएंगे और हमें दिन और रात के स्वप्न से मुक्ति मिल जाएगी। ನಾವು ಮಾಯಕಳ ಹತ್ರ ಹೋಗಿ ಭಗವಂತನ ಭಕ್ತಿ ಸೇವೆಯನ್ನು ಕೇಳಿದ್ದೆ ಆದರೆ ನಾವು ಈ ಕಾರಾಗೃಹದಿಂದ ಮುಕ್ತರಾಗಿ ರಾತ್ರಿ ಮತ್ತು ಹಗಲ ಗನಸುಗಳಿಂದ ಹೊರಬರಬಹುದು. और फिर हम भगवान के धाम वैकुंठ जगत में चले जाएंगे। ನಾವು ಭಗವಂತನ ಧಾಮ ವೈಕುಂಠಕ್ಕೆ ಹೋಗಬಹುದು. जहाँ पे कोई जन्म नहीं, मृत्यु नहीं, बुढ़ापा नहीं, बीमारी नहीं। ಅಲ್ಲಿ ಜನ್ಮನೂ ಇಲ್ಲ, ಮೃತ್ಯುನೂ ಇಲ್ಲ, ವೃದ್ಧಾಪ್ಯನೂ ಇಲ್ಲ, ಆಮೇಲೆ ಯಾವುದೇ ರೋಗನೂ ಇಲ್ಲ. कोई झगड़े नहीं, कोई द्वेष नहीं, ईर्ष्या नहीं, भय नहीं। ಅಲ್ಲಿ ಯಾವ ಜಗಳಗಳು ಇಲ್ಲ, ವೈಷಮ್ಯಗಳಿಲ್ಲ, ದ್ವೇಷಗಳಿಲ್ಲ. केवल दिव्य प्रेम और आनंद। ಅಲ್ಲಿ ಕೇವಲ ದಿವ್ಯ ಪ್ರೇಮ ಮತ್ತು ಆನಂದ ಅಷ್ಟೇ. आप में से कितने लोग ऐसे स्थान में जाना चाहते हैं? ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ಜನ ಆ ಲೋಕಕ್ಕೆ ಹೋಗ ಬಯಸ್ತೀರಿ? बस बाकी लोग जन्म लेना चाहते हैं फिर से। ಉಳಿದವರೆಲ್ಲ ಇಲ್ಲೇ ಕಾರಾಗೃಹದಲ್ಲಿ ಇರಬೇಕಂತೀರಾ? तो ये इस मायका देवी के स्वरूप से हमें प्रार्थना करनी चाहिए। ಈ ರೀತಿಯಾಗಿ ನಾವು ಮಾಯಗಳಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಬೇಕು. श्री मायका देवी की जय। श्री श्री राधा गोकुलानंद की जय। श्री श्री गौर निताय की जय। श्रील प्रभुपाद की जय। तो यहाँ चिंचली में मुझे पहली बार आने का अवसर मिला और आप सब इतने बड़ी संख्या में इधर आए, ये मेरे लिए बहुत ही प्रसन्नता की बात है। ನನಗೆ ಮೊದಲನೇ ಸಲ ನಾನು ಚಿಂಚಲಿ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ದೀನಿ, ಅದಕ್ಕೆ ನನಗೆ ಬಹಳ ಆನಂದ ಆಗಿದೆ. आप सब इसी तरह से भक्ति में आगे बढ़ते रहिए
और अपने मनुष्य जीवन को सफल बनाइए। ಹೀಗೆ ನೀವು ಭಕ್ತಿಯಲ್ಲಿ ಮುಂದುವರಿತಾ ಇರಿ, ನಮ್ಮ ಮನುಷ್ಯ ಜೀವನವನ್ನು ಸಾರ್ಥಕ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಿ. गोपेश्वर प्रभु यहाँ हर हफ्ते आते हैं कि महीने में एक बार? महीने एक बार, हाँ? और यू कम। गोपेश्वर प्रभु ತಿಂಗಳಿಗೆ ಒಂದ್ಸಲ ಬರ್ತಾರೆ, ನಾಗೇಂದ್ರ ಪ್ರಭು ತಿಂಗಳಿಗೆ ಒಂದ್ಸಲ ಬರ್ತಾರೆ. अच्छा, तो गोपेश्वर प्रभु नागेंद्र प्रभु बीच बीच में आते हैं, तो आप उनका संग लीजिए और भगवत गीता और श्रीमद् भागवत के उपदेश को आप सीखिए। ಅವರಿಂದ ನೀವು ಭಗವದ್ಗೀತೆ ಮತ್ತು ಭಾಗವತ ವಿಷಯಗಳನ್ನು ತಿಳಿದುಕೊಳ್ಳಿ. तो आप सबके लिए बहुत बहुत शुभकामनाएं। ನಿಮ್ಗೆಲ್ಲರಿಗೂ ಬಹಳ ಶುಭೇಚ್ಛೆಗಳು. और जिन भक्तों ने इस सत्संग कार्यक्रम के लिए सेवा किया है, सारी योजनाएं बनाई है, व्यवस्था की है, आप सबको हार्दिक धन्यवाद। ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಇಷ್ಟು हरे कृष्णा। ಇದುವರೆಗೆ